नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. इंजिनिअरिंग कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म आता भरायला चालू झालेला आहे. लॉगिन मध्ये आपण आपला फॉर्म भरू शकतो. हा फॉर्म लाईव्ह कसा भरायचा आहे, कसा एडिट करायचा आहे, सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठली अडचण येणार नाही आणि चूक होणार नाहीये. आपण वेळ न घालवता चालू करूया. आपल्या कॅन्डिडेट लॉगिन मध्ये आपण जायचंय. इथे कॅपचं लॉगिन आहे. इथे आपण कॅपला क्लिक करायचंय. इथे केल्यानंतर तुम्हाला इथे टेक्निकल मध्ये जायचंय. इथे बी बीटेक ला क्लिक करायचंय आणि बी बीटेक ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे या प्रकारचं तुम्हाला इथे इथे तुम्ही लॉग इन झालेलं तुम्ही दिसाल. इथे तुम्हाला दिसेल की आता कॅप राऊंड 2 चा तुम्हाला ऑप्शन फॉर्म करंट ऍडमिशन नॉट ऍडमिटेड टिल नाव आणि इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 2. बघा, कॅप राऊंड 2 चं फिल आणि एडिट ऑप्शन फॉर्म आता सुरू झालेला आहे. आपण कॅप 1 चा ऑलरेडी बघितलं होतं, 2 चा आपल्याला बघायचंय. सुरुवातीपासून हळूहळू बघूया आपण. इथे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मला मी क्लिक करतोय आणि त्यानंतर बघा, पहिला प्रश्न, वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन्स फिल्ड बाय यू इन कॅप राऊंड 1. सगळ्यांनी बघा, ज्यांना आपल्या राऊंड 1 चे ऑप्शन आपल्याला आणायचे, तर जर तुम्ही 100 किंवा 200 ऑप्शन दिले असतील, तुम्हाला जो ऑप्शन पहिल्या राऊंड मध्ये लागलेला आहे, तर त्या राऊंड पर्यंतचे ऑप्शन तुमच्या इथे इम्पोर्ट होतात. ओके. आणि जर तुम्हाला पहिल्यापासून फ्रेश फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही नो निवडायचे. माझं सजेशन आहे सगळ्यांना की आपण आता ऑलरेडी राऊंड 1 ला चांगले ऑप्शन भरलेले, जरी तुम्हाला सीट लागला असेल किंवा लागला नसेल, तुम्ही कॅप राऊंड 1 चे ऑप्शन इन्सर्ट करू शकता आणि तुम्ही पुढे प्रोसीड करू शकता. इथे आपण जसं पहिल्या राऊंड मध्ये सांगितलं, शॉर्ट लिस्टिंग आहे. तुम्हाला इम्पोर्ट करायचे का, यस क्लिक करायचं. म्हणजे हे बघा, यस क्लिक केलं की आपण पहिले भरलेले सगळे ऑप्शन इथे, आता ह्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला भरलेले सगळे ऑप्शन इथे आलेले आहेत. ओके. आणि इथे मी प्रोसीड करतोय आता. हा, आता बघा, सेकंड स्टेपला आपण पहिले शॉर्टलिस्टिंग झालंय. आता परत खाली जायचंय आणि ऍज इट इज जसं आपण पहिल्या वेळेस केलं होतं तसं सेकंड स्टेप पण कम्प्लीट करायचे. प्रेफरन्स आपोआप आलेला आहे, काहीच करायचं नाहीये. परत खाली जायचंय, सेव्ह आणि प्रोसीड ला क्लिक करायचंय आणि थर्ड स्टेप मध्ये इथं जे आहे आपण ऑप्शन फॉर्म समरी, जिथे आपण मागच्या वेळेस पण कामं केली होती, आधी शॉर्टलिस्टिंग करायची, प्रेफरन्स सेट करायचे. हे आपोआप झालेले आहेत कारण तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये केले होते. बघा, या विद्यार्थ्यांसाठी आपण पहिल्या राऊंड मध्ये खूप ऑप्शन भरले होते, 150 ऑप्शन भरले होते, पण यांना 101 नंबरचं ऑप्शन लागलं होतं. तर त्यांचं आता ते ऑप्शन परत शेवटी आलेलं आहे आणि आता आपण बाकीच्या ऑप्शन मध्ये चेंजेस करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय चेंज करायचं आहे, आता आपल्याला यातले काही कॉलेजेस काढायचे असतील, सपोज यामधले काही कॉलेजेस काढायचे आहेत. आता इथे सपोज मी इथे बघतोय की आता RMDC अंगडला मेकॅनिकल या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे. मला आता इथे काही इन्सर्ट करायचं असेल तर मी इन्सर्ट करू शकतो. ओके. आता सपोज मला इथे नवसह्याद्री कॉलेज इन्सर्ट करायचंय, पुण्यामधलं, पुणे युनिव्हर्सिटी मधलं नवसह्याद्री कॉलेज मला इन्सर्ट करायचंय. एक सेकंद, मला थोडा कोड सापडत नाही, मी 1 मिनिट व्हिडिओ पॉज करतोय. ओके. सो मला ऍक्च्युली कोड आता सापडलेला आहे. इथे आपण येऊया, 6632. तर इथे मी बघा 6632, हा, हे कॉलेजचं मला आता कम्प्युटर इन्सर्ट करायचं, मी इन्सर्ट केलं. त्यानंतर आम्हाला AI डेटा सायन्स इन्सर्ट करायचं होतं, ते मी इन्सर्ट केलं. त्यानंतर मला त्याचं AI ML इन्सर्ट करायचं होतं, ते केलं. त्यानंतर मला ENTC इन्सर्ट करायचं होतं, ते मी केलं. त्यानंतर मी तिथलं इलेक्ट्रिकल मला इन्सर्ट करायचं होतं, ते मी केलं. आणि त्यानंतर मला मेकॅनिकल इन्सर्ट करायचं, हे मी केलं इन्सर्ट. बघा, आधी काय होतं, आपलं लास्ट कॉलेज जे होतं, आता मी 5 कॉलेज इन्सर्ट केले. इथे बघा, हे 5 कॉलेज इथे तुम्ही बघा इन्सर्ट झालेले आहेत. 5 कॉलेज इन्सर्ट झालेले आहेत. आता इथे 1 2 3 4 5 6 ऑप्शन इन्सर्ट झालेले तुम्हाला दिसतील. CS, AIDS, AIML, ENTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. तर अशा प्रकारे आपण इन्सर्ट करू शकतो. आता मला काय करायचंय, यात हे NBN अंगड मला कट करायचंय. हे 92 93 94 नंबरचं काही कुठलं तरी कॉलेज मला कट करायचंय. आता मला इथे, तर मी काय करणार, जसं मी पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं आपण काय करणार आहेत, पहिल्या राऊंड मध्ये सांगितलं तसं आपण काय करणार आहेत. बघा, सिंपल आहे. आपण इथे सेट युअर प्रेफरन्सेस मध्ये जाणार आणि इथे मी बघणार माझं NBN सिंहगड कुठे होतं, NBN इथे होतं वरती. बघा, मला काय NBN सिंहगडला जायचं नाही, तर मी काय करणार, इथे अनटिक करणार. फक्त हे अनटिक 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 मी करणार आणि प्रोसीड करणार. या प्रकारे आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म, आता अनटिक केलं म्हणजे ह्यांची ऑर्डर निघून गेली आणि यादीमध्ये निघून गेले.
मी परत सेव्हन प्रोसीड करतोय. ओके. चला, मला आता आता या विद्यार्थ्याला काय करायचंय, एक ट्रिनिटी कॉलेज पण मला ऍड करून घ्यायचं. आता कुठे ऍड करायचं, सपोज मला ISBM च्या नंतर ट्रिनिटी कॉलेज ऍड करायचंय किंवा DY पाटील तळेगाव मला ऍड करायचंय. 6991 नाही, तळेगाव तर आपण ऍड केलेलं आहे ऑलरेडी. मला एक ट्रिनिटी कॉलेज फक्त ऍड करून घ्यायचंय. तर ते कसं ऍड करायचं, मला सपोज इथे हे ISBM च्या नंतर इथे मला नवसह्याद्रीच्या ट्रिनिटी ऍड करून घ्यायचं 97 नंबरला. तर मी काय करणार, परत इथे इन्सर्ट मध्ये येणार आणि मला आधी युनिव्हर्सिटी चूज करणार, त्यानंतर कॉलेजचा कोड चूज करणार. मला ट्रिनिटी इन्सर्ट करायचंय पहिलं कॉलेज. तर मी इथं किती नंबरला इन्सर्ट करायचं होतं मी एकदा परत बघून घेतो. मला ते इन्सर्ट करायचं होतं नवसह्याद्रीच्या वरती, म्हणजे 97 नंबरच्या वरती. इथे मला नंबर व्यवस्थित निवडावा लागेल. 97 ला मला कम्प्युटर निवडावं लागेल. त्यानंतर मला तिथे IT इन्सर्ट करायचंय, ते मला 98 ला इन्सर्ट करावं लागेल. त्यानंतर मला ENTC इन्सर्ट करायचंय, ते मला 99 ला इन्सर्ट करावं लागेल. त्यानंतर मला इलेक्ट्रिकल इन्सर्ट करायचंय, ते मला 100 ला इन्सर्ट करायचंय. त्यानंतर मला इथे मेकॅनिकल पण इन्सर्ट करायचंय. आपण 101 ला जाऊया. हे एक कॉलेज झालं. मला अजून एक दोन कॉलेज इथे इन्क्लूड करायचे आहेत. 20चे अजून कॉलेजेस आहेत. तर या प्रकारे आता मी थोडासा व्हिडिओ पॉज करतोय. ओके, सो इथे आपण बघू शकता, आता मी या विद्यार्थ्याचा म्हणजे काय, मला बरेच ऑप्शन ऍड करायचे होते म्हणून मी इथे वेळ घेतला नाही. इथे बघा, मी बरेच ऑप्शन आता इन्सर्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं बघा, इन्सर्ट केलेले ऑप्शन आपण पहिल्यापासून व्यवस्थित बघायचे की मला पाहिजे त्या सिक्वेन्स मध्ये आहेत का. असतील, हे बघा, हे ऑप्शन आता माझे ऍक्च्युअली ह्या विद्यार्थ्याचे सगळे मला पाहिजे त्या सिक्वेन्स मध्ये आहेत, यामध्ये काही चूक नाहीये. तेव्हा सध्या काय करायचं, मला आता हा ऑप्शन फॉर्म मला जसा पाहिजे तसा त्या प्रकारे मला इथे सबमिट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे 7 प्रोसीडला मी जाणार आहे, क्लिक करणार आहे. त्यानंतर परत समरी मला दिसते. समरी मध्ये मी इन्सर्ट करू शकतो, मूव्ह करू शकतो आणि ऑप्शनची ऑर्डर परत चेंज करू शकतो. आणि त्यानंतर 7 प्रोसीडला क्लिक करायचंय. अशी ही PDF येते. परत त्याला कन्फर्मला जायचंय. कन्फर्मला गेल्यानंतर इथे तुम्हाला एक फायनल OTP येतो आणि हा OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होतो. तर या प्रकारे आपल्याला सर्वांना आपला कॅप राऊंड 2 चा जो फॉर्म आहे तो कन्फर्म करायचा आहे, एडिट करायचा आहे. जे घरून करणार त्यांच्यासाठी पण सोपं आहे, जे ऑफिसला येणार त्यांच्यासाठी सोपं आहे. जे विद्यार्थी विजन करिअर काउन्सिल मध्ये नोंदणी केलेली आहेत, सध्या आपण पहिल्या दिवशी पूर्ण मुलांचे ऑफलाईन फॉर्म भरतोय आणि संध्याकाळी त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरायचा विचार करणार आहेत. ही झाली इंजिनिअरिंग कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आणि कसा एडिट करायचा लाईव्ह याचा माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.